नमस्कार सर्वांना, मिसेस RYK या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण हिरव्या रंगाची जी झुकिनीचं फळ असतं, फळभाजी असते, त्या झुकिनीची मस्त चमचमीत आणि अगदी सोप्या पद्धतीने भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत। तर अशा प्रकारची झुकिनी असते, दोन कलरच्या असतात, एक हिरवी आणि पिवळी। मी हिरव्या कलरच्या दोन झुकिनी घेतल्या आहेत। अगदी बटाट्यासारख्या अशा ही भाजी चिरून घेतली। एक कांदा बारीक चिरून घेतला आहे, एक टोमॅटो चिरून घेतला। आपल्याला फोडणीसाठी मोहरी, जिरे, कढीपत्ता लागणार आहे, तसेच हळद, चवीनुसार मीठ, घरचा लाल मसाला, जिरेपूड, धनेपूड आणि बारीक चिरून कोथिंबीर घेतली आहे। सर्वात प्रथम काय करायचं, ही भाजी खायला अगदी बटाट्यासारखीच लागते आणि पौष्टिक ही असते। तुम्हाला हवे तसे काप करू शकता। मी बटाट्यासारखे मोठे काप करून घेतले आहेत। तुम्हाला जर अजून बारीक हवे असतील तर अजून बारीक करा। तेल गरम झालंय, आता फोडणीसाठी सर्वात प्रथम आपण मोहरी टाकली। मोहरी मस्त तडतडली आहे। आता मोहरी तडतडली की यामध्ये आपण जिरे घालूयात। जिरे हे फुलले की कढीपत्ता टाकायचा। कढीपत्ताची पानं तेलामध्ये टाकल्यामुळे त्याचा फ्लेवर मस्त उतरतो। तळून छान कढीपत्ता झालाय। आता जो बारीक चिरून घेतलेला आपण कांदा आहे, तो कांदा देखील तेलामध्ये टाकून घेऊयात। कढीपत्ता हा ऑप्शनल आहे, कोणाला जर आवडत नसेल तर नाही यूज केला तरी चालेल, पण जर असा बाजूला काढतात म्हणून अगदी तुम्ही बारीक चॉप करून कढीपत्ता टाकला तरी तो छान लागतो। आता आपण इथे कांदा घालूयात। कांदा ही तेलामध्ये मस्त या सर्व फोडणीसोबत आपण परतून घेऊया। कांदा आपल्याला अगदी सोनेरी रंगाचा होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांदा परतून झाला की कांद्यामध्ये मी एक टोमॅटो बारीक चिरून घेतला होता, हा टोमॅटोही आपण घालणार आहोत। आता टोमॅटोही या कांद्यासोबत आपण एकसारखा परतून घेऊयात। टोमॅटो परतल्यामुळे टोमॅटोचा कच्चेपणाही जातो, त्यामुळे आपल्याला 2 ते 3 मिनिटं हा टोमॅटो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। तेलामध्ये परतला की त्याचा कच्चेपणा लागत नाही। आता टोमॅटो कांदा भाजून झालाय, यामध्ये पाव चमचा हळद घालून घेतली। हळद नेहमी तेलामध्येच घालायची, हळद तेलामध्ये घातल्यामुळे छान फुलते। आता यामध्येच पाव चमचा धनेपूड, पाव चमचा गरम मसाला किंवा तुम्ही जिरेपूड घातली तरीही चालेल, किंवा अगदी दोन्ही स्किप केलं तरी चालेल, पण माझ्याकडे हे होतं आणि चवही छान लागते म्हणून मी हे पाव चमचा दोन्ही घालून घेतलं। आणि आता घरचा मसाला म्हणजे जे लाल तिखट आहे ते चवीनुसार मी ते 2 चमचे घरचं लाल तिखट घातलं होतं। आता हे सर्व मसाले आपण एकसारखे व्यवस्थित छान परतून घेऊयात। आणि आता यामध्ये ही जी झुकिनीची भाजी आपण कट करून घेतली होती, हे चॉप केलेले सर्व झुकिनी यामध्ये सर्व मसाल्यांसोबत व्यवस्थित परतून घ्यायची। ही भाजी जेवढी छान परतू तेवढी चवीला छान लागते। आता भाजी व्यवस्थित परतून झाली, यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात। आता मिठासोबत देखील ही भाजी व्यवस्थित परतून घेऊया आणि यामध्ये आता बारीक चिरलेली जी छान हिरवी कोथिंबीर आहे ती कोथिंबीर ही मस्त पसरून घेऊ। आणि आता ही भाजी शिजण्यासाठी अगदी 2 ते 3 मिनिटं ठेवायची। या भाजीला शिजायला फारसा वेळ लागत नाही। बघा, आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे। अगदी मस्त छान चमचमीत लागते आणि झटपट बनते, करायलाही सोपी आणि खायलाही अगदी चविष्ट। तुम्ही करून बघा।